प्रश्नचिन्ह निर्माण करणं ही गलत बात है। इकडे मुंबई आणि ठाण्यातली जनता भावनिक नाही तर विकासाच्या मुद्द्यावर मतदान करेल असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केलाय। मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करतायत, मात्र त्यांना साथ देणार नसल्याचंही श्रीकांत शिंदे म्हणाले। ज्यांनी 25 वर्ष मुंबईत भ्रष्टाचार केला तेच आमच्यावर आरोप करतायत असा आरोपही श्रीकांत शिंदेंनी केलाय। ठाणेकर म्हणून ठाण्याचा परफॉर्मन्स तुम्ही कसा पाहता? ठाण्यामध्ये देखील पूर्ण बहुमताने जे आहे ही महायुती सत्ता या ठिकाणी येईल आणि महायुतीचाच महापौर बसेल। आणि राहिला प्रश्न जे आहे कुठल्या मुद्द्यावरती निवडणूक लढली त्यांनी, ते कुठल्याही मुद्द्यावरती निवडणूक लढू द्या, पण आम्ही जे ही डेव्हलपमेंट आणि विकासावरती जे आहे निवडणूक लढलेली आहे। कशा प्रकारे या मुंबई MMR रिजनमध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल जी कामं आम्ही केली तीच लोकांना जाऊन सांगितली। आम्ही कुठेही जे आहे हे मराठी माणसासाठी आम्ही एकत्र येतो, जो दिखावा करतायत काही लोक, मला वाटतं लोकांना देखील माहिती आहे की बाबा कोण आपल्यासाठी काम करणार आहेत आणि तशाच प्रकारे जे आहे हे उद्या आपल्याला रिझल्ट देखील कळेल। खोटं इमोशनल कार्ड खेळणं किंवा या सगळ्या गोष्टी ज्या कशासाठी एकत्र आलो आहे, एवढ्या वर्ष जे आहे ते एकमेकांना जे आहे हे शिव्या घालत होत्या, कोण कोणामुळे पक्षातून बाहेर पडलं हे देखील जनतेला माहिती आहे। तर मला वाटतं आता फक्त स्वतःचं अस्तित्व, आणि तुम्ही बरोबर बोललात की इतक्या वर्षानंतर देखील अस्तित्वाची लढाई आणि मराठी माणसाला जे आहे साथ देण्याचं म्हणजे हाक देण्याचं काम करतायत की ही शेवटची निवडणूक आहे। शेवटची निवडणूक तुमच्यासाठी असेल, मराठी माणसासाठी नाही आहे। मराठी माणूस जो आहे हा मुंबईमधील त्याला बरोबर माहिती आहे की त्याच्या घराचं काम जे आहे, जे घर गेले अनेक वर्ष जो आहे तो त्याला घर मिळत नव्हतं। BDT चाळचा विषय असेल, SRAचा विषय असेल, रमाबाई नगरचा विषय असेल, किडनी कामगारांच्या घरांचा प्रश्न असेल, पोलिसांच्या घरांचा प्रश्न असेल, हे इतके वर्ष सोडवले नाही, पण आमच्या महायुतीच्या सरकारने सोडवले। जे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम केलं महायुतीच्या सरकारने केलं, तर लोकांना सहज या सगळ्या गोष्टी दिसत आहेत, सांगायची गरज नाही। पण त्यांना भीती येते, त्यांनी एक भगवा स्क्वॉड तयार केलेला आहे। ते म्हणतात की बोगस वोटर खूप आलेत इतर राज्यातनं आणि मिळाले तर त्यांना आम्ही मारणार, आणि त्यासाठी स्क्वॉड ते नेमतायत ठिकठिकाणी मतदान केंद्रांवरती त्यांनी उपस्थित केलेले आहेत। तर या बोगस वोटर्सच्या मदतीनं तुम्ही निवडून याल आणि पैशांच्या जोरावर निवडून याल असं ते म्हणतात लोकांना। तुमचे प्रतिनिधी सगळीकडे आहेत ना महाराष्ट्रभर, कुठल्या अशी घटना घडली आहे का आता भगवा स्क्वॉडने कोणाला पकडलंय मतदान करताना? बघा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बोलण्याच्या आहेत। असा आरोप आहे की जर तुम्ही निवडून आलात तर पैसा आणि पॉवर या जोरावरती तुम्ही ही निवडणूक जिंकलात असं ते आत्तापासून म्हणतात। मला वाटतं ह्या लोकांनी प्रचार जो आहे हा प्रचारामध्ये या सगळ्या विरोधकांनी किती टक्के आपली पूर्णपणे क्षमतेने काम केलं, किती मग महानगरपालिकेमध्ये हे सगळे जे नेते आलेत ते गेले। आज मुंबई पलीकडे ह्या लोकांना दिसत नाही। तुम्ही मला सांगा उद्धवजी ठाकरे साहेब कुठल्या महानगरपालिकेमध्ये गेले? दुसऱ्या महानगरपालिका नाही का इम्पॉर्टंट या सगळ्या विरोधकांसाठी? राज ठाकरेजी कुठल्या महानगरपालिकेमध्ये गेले? त्यांचा जीव जो आहे तो फक्त एकाच महानगरपालिकेवरती अडकला आहे। जेव्हा तुम्ही कुठेच जात नाही, कार्यकर्त्याच्या मागे उभे राहत नाही, नगरपालिकेमध्ये पण उभे राहत नाही, नगरपालिकेमध्ये तर एकाही नगरपालिकेमध्ये गेले नाही प्रचाराला, यांचे नेते पण गेले नाही, हेही गेले नाही, तर अशा प्रकारे गणेश कशा काही निवडणुका हे लोक जिंकू शकतात जेव्हा यांना प्रचार जो आहे हा प्रचार करायलाच कार्यकर्त्यांसाठी बाहेर पडत नाही। दीपेश महाजनसह गणेश ठाकूर, ABP माझा, ठाणे। बातमी पुण्या